हॅलो एव्हरीवन, मी शिवानीस ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मी आज कंटिन्यू करते आहे द अल्केमिस्ट मराठी ऑडिओ बुक पावलो कोएलो. सो एव्हरीवन, याचे पार्ट्सचे काही रिमेनिंग पार्ट्स ते मी आता कंप्लीट करतच आहे आणि प्लस याचे जे प्रिवियस पार्ट आहे ते मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. प्लीज 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 तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा आणि जे आधीचे पार्ट जे अपलोड केले आहेत ते बघा, कारण की ते पार्ट बघितल्याशिवाय तुम्हाला हे जे मी रीड करत आहे ते बिलकुल पण समजणार नाही. ठीक आहे, कंटिन्यू करते आहे. ते दोघं काळ्या डोळ्यांच्या दाढीवाल्या माणसासमोर उभे होते. तो सांगू लागला, मी या तांड्यांचा प्रमुख आहे. माझ्याबरोबर येणाऱ्या प्रत्येकाचं जीवन मरण माझ्या हातात आहे. लक्षात ठेवा, हे वाळवंट अतिशय लहरी स्त्रीसारखं आहे. पुरुषांना भुरळ पाडून वेडं करण्याचं विलक्षण सामर्थ्य या वाळवंटात आहे. तिथे सुमारे 200 लोक आणि 400 प्राणी जमा झाले होते. लोकांमध्ये स्त्रिया आणि मुलांचा समावेश होता. अनेक पुरुषांच्या कमरेला तलवारी आणि खांद्यावरती बंदूक अडकवलेल्या होत्या. प्राण्यांमध्ये मुख्यत्वे उंट, घोडे, खेचर आणि रानकोंबड्यांचा समावेश होता. इंग्लिश गृहस्थाकडे पुस्तकाने भरलेल्या अनेक पाट्या होत्या. सगळ्यांचा एकत्रित कलकलाट सुरू होता. त्यांना गप्प बसवण्यात प्रमुखाचा बराच वेळ गेला. सरतेशेवटी त्याने आपलं म्हणणं सगळ्यांच्या गळी उतरवलं. लक्षात ठेवा, इथे वेगवेगळ्या जमातीचे लोक जमा झाले आहेत. प्रत्येकाचा ईश्वर वेगळा असू शकतो. मी स्वतः अल्लाला मानतो आणि त्याला साक्षी मानून मी शपथ घेतो की वाळवंट ओलांडण्यासाठी मी जीवाची शर्त करेन आणि माझ्या प्रत्येक शब्दाचं तंतोतंत पालन तुमच्याकडून होईल. अशी शपथ आपापल्या ईश्वराला साक्षी ठेवून तुम्ही घ्यावी असं मी सांगेन. वाळवंटात कुठल्याही प्रकारची अवज्ञा केली तर त्याची परिणिती केवळ मृत्यूत होते, हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्याचं बोलून होताच सगळ्यांनी आपापल्या ईश्वराला साक्षी मानून शपथ घेतली. पुन्हा आणि तिथे गदारोळ झाला आणि तरुणाने येशू ख्रिस्ताला डोळ्यासमोर आणलं. इंग्लिश गृहस्थ गप्प होता. सर्वांच्या शपथेला थोडा जास्त वेळ लागला होता आणि कदाचित सर्वजण या रक्षणासाठी स्वर्गीय शक्तींना आव्हान करत असावे. आता बिगुल वाजला. पटापट आपले सगळेजण आपापल्या प्राण्यांवर चढले. तरुणाने आणि इंग्लिश गृहस्थाने उंट विकत घेतले होते. अनिश्चिततेने ते दोघं उंटावर बसले. तरुणाला इंग्लिश गृहस्थाच्या उंटाची दया आली. पुस्तकाच्या भाराने उंट वाकला होता. गोदामात असताना संभाषण जिथे थांबलं होतं तिथून सुरुवात करत इंग्लिश गृहस्थ म्हणाला, योगायोग असं काही नसतं. मी इथे आहे कारण माझ्या मित्राने एका अरबाबद्दल ऐकलं, तो अरब. पुढचं संभाषण करणं कठीण होतं कारण तांड्याने आता कूच केली होती. इंग्लिश गृहस्थ काय बोलणार याचा अंदाज तरुणाला आला होता. सर्व गोष्टींना एकत्र आणणारी एक गूढ साखळी असते, त्या साखळीमुळे तो मेंढपाळ झाला होता. पुन्हा त्याने एक स्वप्न पाहिलं होतं. आफ्रिकेजवळच्या एका नगरात तो येऊन पोहोचला होता. एका राजाशी त्याची भेट झाली होती. एका ठगाने त्याला ठगवलं होतं. त्यामुळेच त्याची भेट क्रिस्टल व्यापाऱ्याशी झाली होती. आणि त्यानंतर तरुणाच्या मनात आलं, एखादी व्यक्ती नियतीच्या जितक्या जवळ जाते तितकी ती नियती त्या व्यक्तीच्या अस्तित्वाचं खरं कारण होते. तांड्याने पूर्व दिशेने प्रयाण केलं. भल्या पहाटे प्रवासाला सुरुवात करायची. माथ्यावर ऊन तापू लागले की थांबायचं आणि ऊन कलले की प्रवासाला पुन्हा सुरुवात करायची. असा त्याचा दिनक्रम ठरला. या प्रवासात इंग्लिश गृहस्थाने स्वतःला पुस्तकात गाडून ठेवलं होतं आणि त्यामुळे तरुणाचं त्याच्याशी फारसं संभाषण होऊ शकलं नाही. आजूबाजूचे प्राणी आणि माणसं यांचं निरीक्षण करण्यात तरुण वेळ घालवू लागला. प्रवासाला सुरुवात झाली तेव्हा सगळीकडे गदारोळ माजला होता. मुलांचं रडणं, मोठ्यांचं ओरडणं, प्राण्यांचे वेगवेगळे आवाज, वाटाड्या व व्यापाऱ्यांच्या सूचना आणि त्यांना जाणवणारी चिंता ह्या सारांचं मिश्रण वातावरणात जाणवत होतं. ऐन वाळवंटात मात्र शाश्वत वाऱ्यांच्या आवाजाव्यतिरिक्त केवळ प्राण्यांच्या खुरांचा आवाज तेवढा येत होता. वाटाडेसुद्धा एकमेकांशी नेमकं आणि मोजक बोलत होते. एका रात्री एक सारवण म्हणाला, हे वाळवंट मी पुन्हा अनेकदा पार केलेला आहे. त्याचा प्रचंड विस्तार, त्याहून विस्तीर्ण क्षितिज पाहून माणसाला स्वतःच्या खुजेपणाची जाणीव होते. आपण गप्प बसलं पाहिजे हे त्याला आतून उमगतं. तरुणाने आजवर समुद्र आणि अग्नी ही 2 तत्त्व तेवढी पाहिली होती. वाळवंट पाहण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती. महत्त्वात पुढे तो नेहमी नतमस्तक आणि शांत होत असे म्हणून सारवणाच्या बोलण्याचा मथितार्थ त्याला उमजला.
मी मेंढ्यांकडून खूप काही शिकलो. त्यानंतर क्रिस्टलने मला बरंच काही शिकवलं. आता वाळवंटही मला काही ना काही शिकवेल यात शंका नाही. हे वाळवंट अतिशय पुरातन आणि ज्ञानी दिसत आहे. तरुणाच्या मनात आलं, संपूर्ण प्रवासात वाऱ्याने त्यांची सोबती कधीही सोडली नाही. वर्षापूर्वी तारिफाच्या किल्ल्यात तरुण बसलेला असताना हेच वारं त्याच्या चेहऱ्याला कुरवाडत होतं. हे त्याला आठवलं. त्याला मेंढ्यांच्या लोकरीची आठवणी झाली आणि अँडॅलुसियाला शेतात नेहमीप्रमाणे त्याचा चारा पाण्याच्या शोधात भटकत असतील याची खात्री त्याला होती. सॉरी एव्हरीवन फॉर बॅकग्राऊंड व्हॉईस. कंटिन्यू करते आहे मी. कुठलीही खंत मनात न ठेवता तो म्हणाला, त्या आता माझ्या मेंढ्या नाहीत. नवीन मेंढपाळ मालकाची ओळख त्यांना झाली असेल. त्याला मला विसरल्याही असतील. चांगली गोष्ट आहे. सतत प्रवास करणाऱ्या मेंढ्यांसारखं प्राण्यांना पुढे कसं जात राहायचं हे अचूक ठाऊक असतं. पुढच्या क्षणी त्याच्या मनात व्यापाऱ्याच्या मुलीचा विचार आला. एव्हाना तिचं लग्न झालं असेल. त्याला याची खात्री होती. कदाचित एखाद्या पाववाला तिला जोडीदार मिळाला असावा. कुणी सांगावं. वाचता येणाऱ्या एखाद्या मेंढपाळाशी तिने लग्न केलं असावं. वाचता येणारा तो एकटाच मेंढपाळ नव्हता इतकं असूनही सारवाणाने केलेली टिप्पणी त्याला अंतप्रेरणेने समजली होती. याची त्याला मजा वाटली. सर्वांच्या भूत आणि वर्तमानाशी निगडीत असलेली वैश्विक भाषा कदाचित तोही शिकत असावा. त्याची आई या वाटणेला अंतप्रेरणा म्हणायची. ही प्रेरणा म्हणजे जीवनाच्या वैश्विक प्रवाहात आत्म्याने अचानक मारलेला सूर असतो. हे त्या तरुणाला आताशा समजू लागलं होतं. त्या प्रवाहाशी लोकांचा गतिइतिहास जोडलेला असतो. साऱ्यांचा स्पष्ट उल्लेख तिथे असतो. म्हणूनच आपण सारं काही जाणू शकतो. क्रिस्टल व्यापाऱ्याची आठवण येत तरुण म्हणाला, मक्तूब. वाळवंटात मैलोनमैल वाळू पसरलेली होती. मधूनच काही भाग खडकाळ होता. अचानक समोर प्रचंड खडक आला की तांड्यांचा मार्ग बंद होई. अशा वेळेस त्या अचानक समोर खडकाला प्रदक्षिणा मारून पुढे जावं लागलं आणि तो खडकाळ प्रदेशातही बराच वेळ जाई. कित्येकदा मार्ग बदलण्याशिवाय गत्यंतर नसे. अनेकदा वाळू अतिशय भुसभुशीत असल्यामुळे प्राण्यांची खुरं रुतून बसत. त्यांना चालणं कठीण होईल. अशा प्रसंगी कणखर पृष्ठभागाचा शोध घेणे भाग पडे. अधूनमधून कोरडे पडलेले तलाव लागतं. तिथली जमीन क्षारांनी व्यापून टाकलेली असते. तिथे पाय टाकायला प्राणी बिचकत आणि सारवान अशा वेळेस खाली उतरून उंटावरचं सामान उतरवून त्यांना पुढे हाकलत. अशा धोकादायक मार्गावरून सारवान स्वतःच्या डोक्यावरून सामान वाहून येत. धोकादायक टापू संपला की पुन्हा उंटावर सामान लादून पुढचा प्रवास सुरू होईल. एखाद्या वाटाड्या आजारी पडला की किंवा मृत्यू पावला तर सारवान आपल्या एकाची निवड करत. पण तरी देखील या खडतर प्रवासाला खीड नव्हती. कितीही वेळा वाट बदलावी लागली, कितीही वेळा वेगळे निर्णय घ्यावे लागले तरी तांड्यांचा प्रवास ठराविक दिशेने सुरू होता. अडथळे ओलांडण्यासाठी जरी मार्ग बदलावा लागला तरी ताऱ्यांचा स्थानानुसार ओआओसिसच्या दिशेने प्रवास नेटाने सुरू होता. पहाटेच्या वेळेस पूर्व दिशेला चमकणारी शुक्राची चांदणी पाहून त्यांना आपल्या मार्गाची खात्री पटे. हा रस्ता त्यांना पाणी, ताडाची झाडी, आसरा आणि इतर लोकांपर्यंत नेणार होता. इंग्लिश गृहस्थाचं मात्र कुठेही लक्ष नव्हतं. बहुतांशी वेळ तो पुस्तकात डोकं खुपसून बसलेला असे. तरुणाकडे त्याचं पुस्तक होतं. प्रवासाच्या सुरुवातीचे काही दिवस त्याने ते वाचण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या लक्षात आलं की वाळवंटातून होणारा खडतर वाटणारा प्रवास अधिक मनोरंजन आहे. ताड्यांची प्रगती पाहणं आणि वाऱ्याचा आवाज टिपणं यात त्याला आनंद वाटू लागला. त्याच्या उंटांशी त्याने दोस्ती केली. त्यानंतर त्याने आपलं पुस्तक पोतडीत बंद करून ठेवलं. खरं तर प्रत्येक वेळेस पुस्तक उघडल्यावर काहीतरी अमूल्य शिकायला मिळतं असा समज त्याच्या मनात दृढ झाला होता. तरीसुद्धा त्याने तो धुडकावून लावला. त्याच्या बाजूने उंट हाकणाऱ्या सारवणाशी त्याची मैत्री झाली. त्या खात्रीत ते सर्व शेकोटीजवळ बसले असताना तरुणाने आपला अनुभव त्याला सांगितला. मेंढपाळ म्हणून भटकताना तो पुष्कळ फिरला होता. अशाच एका रात्री सारवाने त्याची कथा तरुणाला सांगितली. मी पूर्वी अल कैरूम जवळ राहत असे. माझा स्वतःचा बगीचा होता. मुलाबाळांसमावेत मी मजेत राहत होतो. मरेस्तोवर या दिनक्रमात काही बदल होण्याची शक्यता नव्हती. एके वर्षी उत्तम पीक आलं. त्यानंतर आम्ही सर्व मक्केला गेलो. माझ्या आयुष्यात पूर्णत्वाला न गेलेलं कदाचित एकच दायित्व उरलं होतं. तेही मी पूर्ण केलं. फार समाधान वाटलं होतं मला. आता मी आनंदाने मृत्यूला समोर जाणार होतो. सुखात होतो मी. एक दिवस अनर्थ झाला. पृथ्वी कापू लागली. नाईल नदीला महाभयंकर पूर आला
अशी दुर्घटना केवळ इतरांच्या बाबतीत घडेल असा माझा ठाम समज होता. नदीच्या पुरात ऑलिव्हच्या बागा गमावण्याची भीती माझ्या शेजाऱ्यांना होती. आम्ही आपली मुलं गमावून बसू अशी धास्ती माझ्या बायकोला वाटत होती. माझ्या मालकीची प्रत्येक गोष्ट मी गमावून बसेन असं माझ्या मनात येत होतं. संपूर्ण भूमीचा सत्यानाश झाला. पोटाची खळगी भरण्यासाठी मला काहीतरी मार्ग शोधणं भाग होतं. त्याचाच परिणाम म्हणून मी हे उंट वाहण्याचं आणि सारवण्याचं काम करतो आहे. त्या आपत्तीमुळे मला अल्लाचा शब्द समजून घेत आला. आपल्या ज्याची गरज आहे, आपल्याला जे हवं आहे ते प्राप्त करण्याची क्षमता आपल्यात असेल तर अज्ञानाची भीती बाळगण्याची मुळीच गरज नाही हे मी समजून चुकलो. आपल्याकडे जे असतं ते गमावण्याची भीती आपल्याला वाटते. आपलं आयुष्य, आपल्या मालकीच्या वस्तू, आपली साधन संपत्ती, पण आपली जीवनगाथा आणि या जगाचा इतिहास लिहिणारा एकच हात आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपली भीती नाहीशी होते. कधीकधी त्यांना वाटेत दुसरा तांडा भेटत असे. खरोखरच सर्वांची गाथा लिहिणारा हात एकच असतो. याची प्रचिती अशा वेळेसी दोन्ही तांड्यांकडे एकमेकांना हव्या असलेल्या काही ना काही वस्तू असत. अशा वेळेस एखाद्या निवांत रात्री शेकोटीभोवती बसून सारवान गप्पा गोष्टी करत त्यांच्या बोलण्यात वाळवंटाबद्दलच्या सुरस कथा आणि वारावादळाची माहिती असे. अनेकदा बुरक्या हात चेहऱ्याचे लपलेले गूढ बदावणी लोक तिथे येत. ताड्यांच्या मार्गाने टेहेळणी करणं त्याचं काम असे. चोर, वाटमारे, रानटी टोळ्या इत्यादींबाबत ते तांड्याला सावध करत. ते तितक्याच चोर पावलांनी परत जात. त्यांनी आपादमस्तक ओढलेल्या काळ्या बुरख्यांतून त्याचे डोळे तेवढे दिसत. अशात एकाच रात्री इंग्लिश गृहस्थ आणि तरुण एका शेकोटीजवळ बसले असताना सारवान तिथे जाऊन म्हणाला, टोळी युद्ध होण्याची शक्यता आहे. त्यावर सगळे गप्प बसले. उघडपणे कोणी काही बोलत नसलं तरी वातावरणात निर्माण झालेली भीती तरुणाला जाणवली. पुन्हा एकदा निशब्द भाषेची, वैश्विक भाषेची अनुभूती तरुणाला आली. त्यांना धोका आहे का असं इंग्लिश गृहस्थाने विचारलं. त्यावर सारवान म्हणाला, वाळवंटात एकदा प्रवेश केला की परतीचा मार्ग नसतो आणि जेव्हा परतीचा मार्ग नसतो तेव्हा पुढे कसं जाता येईल एवढा एकच विचार येतो. उत्तम मार्ग शोधणं आपल्या हातात असलं तरी बाकी सर्व अल्लाच्या हातात आहे. त्यात धोकाही आला. त्यानंतर मक्तूम हा गूढ शब्द उच्चारून तो गप्प बसला. सारवान तिथून निघून गेल्यावर तरुण इंग्लिश गृहस्थाला म्हणाला, तू जरा तांड्यांच्या प्रगतीकडे लक्ष दिलं पाहिजेस. आजवर आपण अनेकदा मार्ग बदलला तरीसुद्धा आपला प्रवास एकाच गंतव्यस्थानाकडे होतो आहे. त्याला उत्तर देत इंग्लिश गृहस्थ म्हणाला, तू जरा या जगाबद्दल थोडं अधिक वाचलं पाहिजेस. पुस्तक तांड्यांसारखी असतात. प्रचंड मोठ्या प्रमाणावर असलेला तो तांडा आता वेगाने प्रवास करू लागला. दिवसा कुणी काही बोलत नसे, पण आता रात्रीसुद्धा नीरव शांतेत जाऊ लागल्या. शेकोटीभोवती बसून गप्पा मारणं बंद झालं. एक दिवस तांड्यांच्या प्रमुखाने सांगितलं की इथून पुढे रात्रीच्या शेकोट्या पेटवल्या जाणार नाहीत. इतर कोणाचं लक्ष तांड्यांकडे वेधलं जाऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात येणार होती. रात्री पडणाऱ्या जीवघेण्या थंडीपासून स्वतःला वाचवण्यासाठी प्रवासी मध्यभागी घोडक्यात झोपू लागले. त्यांच्या बाहेरच्या बाजूने वर्तुळाकारात प्राण्यांना ठेवलं जाई. टप्प्याटप्प्यावर सशस्त्र पहारेकऱ्यांची नेमणुकी प्रामुख्याने केली. त्या रात्री इंग्लिश गृहस्थाला झोप येईना. त्याने तरुणाला हाक मारली. त्याच्या तडाभोवती वाळूचे ढीग पसरले होते. पौर्णिमेची रात्र होती. तरुणाने इंग्लिश गृहस्थाला आपली जीवनकथा ऐकवली. काच समान दुकानात तरुण नोकरी करू लागल्यावर दुकानाच्या झालेल्या विलक्षण भरभराटीची कथा ऐकून इंग्लिश गृहस्थ भारावला. एकच तत्त्व साऱ्यांवर नियंत्रण ठेवत तो बोलू लागला. किमयेच्या भाषेत बोलायचं तर याला जगाचा आत्मा म्हणता येईल. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीची मनापासून इच्छा करता तेव्हा तुम्ही या आत्म्याच्या सर्वाधिक निकट असता. ही शक्ती नेहमीसारखी पॉझिटिव्ह असते. आत्मा ही केवळ माणसाला मिळालेली देणगी नसून पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक वनस्पतीला, पशुपक्ष्यांना, खनिजांना इतकंच नाही तर साध्या विचाराला सुद्धा आत्मा असतो असंही त्याने सांगितलं. तो पुढे म्हणाला, पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीचं सातत्याने रूपांतर होत आहे कारण ही पृथ्वी सजीव आहे.
तिला स्वतःचा आत्मा आहे. आपण सर्व या आत्म्याचा अंश आहोत. हा महान आत्मा आपल्यासाठी कार्यरत आहे हे क्वचितच आपल्या लक्षात येतं. काच सामानाच्या दुकानात काम करत असताना तुला कदाचित लक्षात आलं असेल की तुझ्या यशात की तिथल्या प्रत्येक क्रिस्टलचा वाटा होता. पौर्णिमेच्या चंद्राकडे आणि चांदण्यात न्हाऊन निघालेल्या रेतीकडे पाहत तरुण विचारात पडला. काही क्षणाने तो म्हणाला, वाळवंट ओलांडणाऱ्या तांड्यांचं निरीक्षण मी केलं आहे. तांडा आणि वाळवंट समान भाषा बोलतात आणि म्हणूनच वाळवंट तांड्याला पार होऊ देतं. तांडा वेळेचं बंधन पाडतो आहे की नाही हे पाहण्यासाठी वाळवंट पावलोपावली त्याची कसोटी घेणार आहे. त्या कसोटीत तांडा उत्तीर्ण झाला तर आपण नक्की ओआयसिस पर्यंत पोचू. तू किंवा मी निव्वळ वैयक्तिक धाडसावर अवलंबून या तांड्यात सहभागी झालो असतो तर हा प्रवास कठीण असता. परंतु आपण विश्वाची भाषा जाणून घेत आहोत म्हणून हा प्रवास शक्य होत आहे. त्यानंतर चंद्रबिंब न्याहाळत ते दोघेही तिथेच उभे राहिले. बऱ्याच वेळाने तरुण म्हणाला, इथे संकेताची जादू असते. आपल्या वाटाडे या वाळवंटाच्या खुणा वाचू शकतात. मी पाहिलं आहे तांड्यांचा आत्मा आणि वाळवंटाचा आत्मा एकमेकांशी जो संवाद साधतात तोही मी ऐकला आहे. तसं असेल तर मी तांड्यांकडे थोडं लक्ष द्यायला हवं, इंग्लिश गृहस्थ म्हणाला. आणि मीही तुझं पुस्तक वाचायला हवी, तरुण म्हणाला. बाकीचा पार्ट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेते. तुम्हाला हा व्हॉईस व्हिडिओ कसा आवडला तर प्लीज कमेंट करून कळवा. आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.